मुंबई नाशिक महामार्गावर पुन्हा टोल वसुली सुरू होणार आहे। माजिवडा ते वडपे या प्रकल्पाचं काम 90% पूर्ण झाले। 9 वर्षांनंतर खारेगाव टोल नाका सुरू होणार आहे। टोल नाक्याविरोधात मनसेनं एल्गार पुकारलेला आहे। मनसे नेते अविनाश जाधव यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि या संदर्भात अविनाश जाधव यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। मनसे नेते अविनाश जाधव या ठिकाणी आहेत। सर, काय सांगाल, एकंदरीत पाहिलं तर टोल नाक्याचा प्रश्न आणि मनसे हे समीकरण काही जुळलं नाही आणि अशातच जे आहे ते खारेगाव टोल नाका जो आहे पुन्हा सुरू होतोय। वडपे जो मार्ग आहे तो सुरू होत असल्याने जे आहे ते कारण जे आहे ते पुढे सरकवलं जात आहे। मला एक सांगा, तुम्ही नाशिक ठाणेतून नाशिक प्रवास कधी केलाय का? तुम्ही जर ठाणेतून नाशिक प्रवास केलात तर खारेगाव टोल नाक्याला नवीन टोल नाक्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे। तिथे पुढे गेलात तर समृद्धी महामार्ग, एक 40 किलोमीटरवर समृद्धी महामार्ग लागेल, त्याच्या त्या बाजूने गेलात तर पडगा टोल नाका, तिकडनं पुढे गेलात नाशिकच्या अलीकडे घोटीचं टोल नाका। या रोडला तुम्ही टोल शिवाय आम्हाला देणार नाहीयेत का? म्हणजे आम्हाला जर रस्त्यावर गाडी घेऊन उतरायची असेल, नाशिक रोडला जायचं असेल तर प्रत्येक क्षणाला टोल भरत जायचं का? ऑलरेडी 3 टोल आहेत त्या रस्त्याला आणि हा नवीन टोल जर तुम्ही आणणार असाल तर याचा आम्ही विरोध करणार आहोत। तुम्ही सर्वसामान्य लोकांना विकासाच्या नावाखाली तुम्ही जर फसवणूक करणार असेल आणि टोल जर आमच्या माती मांडणार असाल तर तो आम्ही खपवून घेणार नाही। ठाण्यात आम्ही जागृती करू, जनजागृती करू, पण हा टोल आम्ही सुरू होऊन देणार नाही। तुम्हाला जर सगळ्याच गोष्टीत लोकांकडनं पैसे घ्यायचे असतील तर मग सरकार लोकशाही नाही आहे सांगून टाका। या टोलला आम्ही विरोध करणार। तुम्ही त्या रोडचे बाकीचे सगळे टोल बंद करा आणि कुठलाही एक टोल घ्या। तुम्ही 4 टोल एकाच रस्त्यावर आमच्यावर घेणार असाल तर आम्ही त्याला विरोध करणार। सर, पाहिलं तर काम जे आहे ते आणखीन मोठ्या प्रमाणात अर्धवट स्वरूपात दिसून येते। अनेक उड्डाणपुलं असतील किंवा अनेक जोड रस्ते जे आहेत ते अजूनही थांबले, परंतु टोलचा सांगाडा मात्र आता उभारायला सुरुवात केली त्या ठिकाणी। तुम्ही या महाराष्ट्रातल्या कुठल्याही दिशेला जा, तुम्हाला टोलच टोल दिसतील। तुम्ही कोकणात गेलात तर टोल, आम्ही जे टॅक्स भरतो त्याची आम्हाला काय पाहिजे, त्याची काय आम्हाला परतफेड होणार आहे की नाही? की सगळे टोलच्याच नावावर तुम्ही खपवणार आहात? महाराष्ट्रात कुठेही फिरायचं असेल तर आम्हाला एवढे टोल नाके पार करावे लागतात ना की ज्याची गिनतीच होऊ शकणार नाही। तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर बरेचसे टोल बंद झाले। आता बंद झालेले टोल जर या नवीन रूपाने हे लोक जर सुरू करत असतील तर आम्ही ते सुरू होऊ देणार नाही।